तर मित्रांनो, मामाच्या गावात मामाचं घर आता माझ्या फेवरेट मामा भेटवतोय मी. आणि नाही मामा पळला तर बघा शपथ आहे तुम्हाला माझे. हा, हे मामा आहेत ना, त्यांची मुलगी देणार तुम्हाला मामा. हे चालले माझ्या मामाच्या गावाला. तिथं ओम साहेब विशेष खंडा काय चालू. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये. आज मी चालले माझ्या मामाच्या गावाला. तिथं त्यांची वास्तू शांती आहे, त्यामुळे हे एक ब्लॉग बनवतो मी. हा, एवढं नक्की होणं की मजा तर येईल तुम्हाला, त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला आवडेल. आणि काय जर चुकलं वागलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जावं की बाबा काय अजून मी आता चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर भावांनो, उलटी न होण्यासाठी मी घेतलं इथं एक कॅडबरी आणि त्यासोबत हे कॉफी चॉकलेट. हे खाऊन जर बघणार ट्राय करणार बाबा न उलटी व्हावं. आणि माझी फॅमिली वाढ बघायला मला जायला सध्याला. तर भावांनो, भेटूया तिथं मामाच्या गावात. तर भावांनो, शेवटी आपण पोचलोय मामाच्या गावाला. आणि हे आहे मामाचं दुकान. मिनिटाच्या अंतरावरती मामाचं घर आहे, पण हे आहे मामाचं दुकान मॉडर्न टेलर्स शिरोळ. आपण शिरोळ भावानं मामाच्या घरी वस्तू शांती आहे आणि मामाच्या दुकानावरशी आलो होतो आपण. आणि दुकानात जाऊन आता कपडे बदल करूया. खरं सांगू भावानो, येताना 2-3 वेळा उलट झालं, त्यामुळं पूर्ण जीव कासावे झाला मला. तर पूर्ण बेक. आणि यार मला ही गाडी प्रवास सहन होत नाही, अजिबात सहन होत नाही. असं वाटतं की बाबा पूर्ण असं. भाऊ यार आहे माझा, तो चावी घेऊन येणार. त्यानंतर ना जरा कपडे चांगले घालूया. मामाच्या वास्तू शांतीला आले, मामाच्या घराच्या वास्तू शांतीला आले. त्यामुळं भावना माझ्या तर खूप साऱ्या आठवणी आलेत. मी इथं फिरायचो किंवा इथनं घरापासून आपल्या मामाच्या दुकानाकडे जायचो. गावाकडचं हेच मला जास्त भारी वाटतं हो ना. इथली हिरवाई, इथलं पाणी जरा वेगळंच वाटतं. आणि इथलं शांतता तर यार खूपच भारी वाटतं मला. तर रस्त्यावरती बाहेर गेलं ना, फक्त 1-2च लोक दिसतात. आणि हेच एक भारी मला वाटतं आपल्या शहराकडे राहण्यापेक्षा. भावांनो, नजारे बघून काय नजारे यार. हे नजारे तर सर्वात बेस्ट म्हणतो मी. तर किती काय दिसते लांब पर्यंत. आणि तिकडं बघू शकता तुम्ही, इकडं फॅक्टरी आहे. ओम साहेब विशेष खंडा काय चालू. बरं आहे. कसं आहेस तू. आणि इथं बघा आयजी ऋषी क्रिएशन. ओम साहेब विशी खंडा. ओम साहेब विशी खंडा. बरं ना. हा, बरं आहे ना. चला हा, करा कांड करा तुम्ही. तर भावनो, मी आता असले जायची कॉपरेट आहे रे. कसं वाटते असंच म्हणजे बेस आहे मला वाजते, बेस वाजते, सगळं वाजते. तर भावनो, आता आपण बसली तर रिक्षामध्ये. आणि ह्यो आहे ऋषी, माझ्या मावशीचा मुलगा. आणि ह्यो आहे ऋषी, माझा भाऊ. दोघांचं पण राव ऋषी आहे. एका ऋषी म्हणलं तर दुसरा ऋषी येतो इथं. अवघडच आहे माझं. आणि हे मावशीचं नवऱ्याला काय म्हणतो रे. हे आहे आमच्या मामाचं घर, सॉरी नवीन घर. आणि हे सगळे जनता. हे जेवण चालू आहे होऊन. आणि हे माझी मावशी नमस्कार. आणि हे चिन्ह हा माझी मावशी आहे. मित्रांनो नमस्कार. आता झाले सगळं, जेवण करून झाले. त्यानंतर जेवण वाढण झालंय सगळ्यांचं. भेटलो पण खूप सारं पाहुणे असे भेटलं, पण सगळ्यांना त्या व्हिडिओ मध्ये यायचं नव्हतं. काही व्हिडिओ मध्ये यायचं होतं, पण हे नंतर करूया आपण. आधी सगळ्यांशी भेटलो मी. तेव्हा हे नवीन ब्लॉग्स आहेत, तर त्यामुळं लोकांना लवकर न आवडता येत नाही की बाबा हा आम्ही कॅमेऱ्यामध्ये होते. सगळेजण नसतात तसे. काही जण शाय पण असतात, कॅमेरा शाय असतात, त्यामुळं त्यांना नको वाटतं कॅमेरा समोर आम्ही. त्यामुळे ठीक आहे म्हणलं, मी कॅमेरा बंद करून टाकलो. आता सगळ्याचं झालेलं आहे. इथं बसले, आपलं मामाचं घर बघाल तुम्ही. हे टेरेसचं होतं मामानं. टेरेस पण भारी दिसतं, वरनं पूर्ण व्ह्यू दिसतंय इथला बाहेरचा. म्हणून टाकू हे म्हणजे वरनं दाखवतो तुम्हाला. घावन एक टेरेस आहे मामाचा, मामाच्या घराचा. आणि इथनं जे व्ह्यू दिसते ह्यात नीट दिसत नसेल इथं, पण तिकडच्या बाजूला कारखाना आहे मोठं लाट. इथनं नीट दिसायला मला, पण कॅमेऱ्याची तेवढी क्वालिटी चांगली नाही, त्यामुळे तेवढं काही नीट दिसेन आपल्याला. बाकी तिथे बघू शकता किती भारी दिसते हे शेत. पूर्ण हिरवगार सगळीकडं. आणि तिकडं बघू शकता तुम्ही, सगळीकडं जिकडं बघाल तिकडे हिरवगार.
आणि आपलं काय ते गावाकडचं हेच आहे, भारी वाटतं मला तर. तेव्हा जेवढं पण हे विकसित होणं तेवढंच हिरवंगार पण राहते. हे बघा घे बाबा किती सुंदर दिसते ना. हा जेवढं पण जिकडं पण तुम्ही बघाल इथं सगळीकडं तुम्हाला कुठं ना कुठं तर हिरवगार दिसणार, हरियाली दिसणार आणि ते भारी वाटतं. हे पार्ट आपलं काय ते शहराकडचं हे भाग जरा कमी दिसते आपल्याला, पण गावाकडे बघायला गेलं ना तर शेती असते आणि त्यामुळे पूर्ण हिरवं गार दिसायला लागते हे. आणि बघितल्यानंतर ना असं मन खुश होऊन जातं भावानं. बाकी आता चला भावानो बाकी जरा बघूया, अजून जरा बोलूया. माझ्या लाडक्या मामाशी भेटत होत मला मेजर आहे तो, आणि माझ्या बायकोशी पण भेटत होता. अरे बायको म्हणजे ते पण विषय सांगतो मला. तर मित्रांनो मामाच्या गावात मामाचं घर, आता माझ्या फेवरेट मामासोबत भेटवतो मी. आणि नाही मामा पळला तर बघा शपथ आहे तुम्हाला माझे. हा हे मामा आहेत ना, त्यांची मुलगी देणार आहे तुम्हाला मामा. हा मेजर आहे ते ना. नमस्ते. हा काय बोलायचं ते तोंडापाशी ठेवा ते. काय पण बोला मामा, जे मनात येईल ते मी नंतर कट करून ठेवतो ते. हा की मामा एवढंच बोलत होते की हा तुला मुलगी देतो म्हणून. तर भावांनो माझ्या फेवरेट मामामध्ये एक येत. हा मामा काय म्हणता आमच्या ब्लॉगिंग बद्दल? आमच्या डिगूचे जे तुम्ही हे दाबायला घेतलं बोलायला लागते. नाही इथे खालचं हे खालती धरा इथं. हे कसं इथं रिसिव्हर आहे म्हणजे ह्यातनं आवाज जाते त्याला दाबून बोलायचं का? नाही त्याला धरून बोला. मामा काय म्हणता माझ्या ब्लॉगिंग बद्दल? आमच्या डिगूचे जे ब्लॉगिंग आहे ते बघितल्यानंतर सगळ्यांना मतलब मजा येते पाहिल्यानंतर. तुम्ही सर्वांनी त्याचं चॅनल लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा आणि त्याला सपोर्ट. मुलगी पण देणार होता. त्यानंतर ना आमचे दुसरे मामा अरे मामा काय पण म्हणा. काय म्हणताय ते माईक आहे दाबून धरायचं? नाही असं धरायचं त्याला. काय बोलते काय पण बोला, मी धरतो तुम्ही बोला. बोला मामा तिकडे. प्रेक्षक हो, डिगूचं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा सगळ्यांनी. आणि डिगूचे जे कमेंट्स असतात खूप रिअल असतात आणि खूपच आनंददायी त्याचे व्हिडिओ वगैरे असतात. आणि आम्ही रोज कंटिन्यू त्याचे व्हिडिओ पाहत असतो. तुम्ही पण पहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद. मामा काय मुलगी देणार नाही म्हणून हे पाठ कट करणार मी. तर मामा तिसरे मामा म्हणजे मामा काय म्हणतात बोलू मी. तर आता मामाने काय हे आपल्याला कुमारमाल बोलू की रिस्पॉन्स देणार नाही मला. पण आता जी व्यक्ती ज्यांचं घर आपण आपलं वास्तुशांतीला आलो आपण त्या व्यक्तीला आपण भेटणार आहे म्हणजे आमचे मामा. आणि मामाला भेटण्याच्या आधी मामांचा चिरंजीव बोल बे तेजस बोल बे. हॅलो. आमच्या मामाला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि त्याकडनं चहा चांगला प्या. तो चांगला चहा करतोय त्याकडनं चहा फुकट पिऊ नका, पैसे देऊन प्या. तेजाला घ्यायला लागणार मी तर. हो ना हे पार्ट मी तर मुद्दा म्हणून ठेवणार होता. मामा कुमार मामा आज लयच घाईमध्ये आहे आपला. हा मामा आमचे मामा ज्यांचं घराच्या वास्तुशांतीला आपण आलोय. मामा काय म्हणता आमच्या ब्लॉगिंग बद्दल? एक नंबर. तर भावांनो मामाची पण मुलगी आहे पण मामाची मुलगी मला नको आहे. आमची मामी पण दाखवलं असतं पण मामी कुठे गेले आमची कुठे गेला. हा भावांनो इथं बघा आमची मामी. मामी नमस्कार, काय म्हणताय? काय नाही काका काय म्हणताय? मामी एवढा उशिरा जेवायला बसलाय, काय म्हणता आपण? काय नाही, सगळी पै पाहुण्यासनी जेवण वगैरे वाढून मग आम्हाला बसायला वेळ झाला. तर भावानं हे पण पार्ट आपण कट करूयात ना. तर भावानं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, माझं पण जेवण झालेलं आहे. तुम्ही पण जेवण करून घ्या, त्यानंतर व्हिडिओ आपण कंटिन्यू करा. हा हे मी